नको बस झालं आता. अगं माझ्या तोंडाला चव नाही, मला काय तरी खावं वाटणं झालंय. नाहीये मोठे, हे एवढंच राहिले, हे संपवा बघू. तुम्हाला जरा तरी तरतर येईल. हो, सकाळपासून काहीच खाल्लं नाही बघा तुम्ही. अगं नाही निशा, नग मला. निशा अगं खीर तू घेऊन आलीस, सकाळी चहा बी तूच आणलास. पिऊ कुठं आहे ग? अगं सकाळ जर ती माझ्या रूम मध्ये नाही आली. हो मोठी आहे ती. का ग काय झालं? आणि अशा अचानक बोलता बोलता का थांबलीस? हा मोठे आहे, त्याचं काय झालं? तुम्हाला चक्कर आली ना, मग तुमची ती अवस्था बघून पिऊ बी आजारी पडली. ती आराम करते. काय? आणि अशी कशी आजारी पडली ती? अगं नाही ना, मला तिची काळजी घेतली पाहिजे. अगं तिच्या पोटात बाळ आहे. या दिवसात या बायकांची लई काळजी घ्यायची असते. नाही नाही चल तिला मोठे तुम्ही थांबा. अहो तुम्ही जर या अवस्थेत तिच्याकडे गेला ना, तिला जास्त त्रास होईल. हो तुम्ही आराम करा, तुम्ही नका उठू. अगं असं कसं म्हणतेस निशा तू? अगं ती आता 2 जीवाच्या. तिचं जरा काय दुखलं खुपलं तर त्याचा परिणाम त्या बाळावर होतो. या नाही निशा मोठी आई नाही अगं थांबा. हे बघा, तुम्ही समजताय तसं काय बी झालेलं नाही. अहो तुम्हाला चक्कर आली ना, म्हणून तिला बरं वाटलं नाही. वाईच डोकं दुखत होते तिचं. मग ती मला म्हटली, निशाताई मी आराम करू का? अहो आराम करते ती. तुम्ही जर अशा अवस्थेत तिच्याकडे गेला ना, तर तिला जास्तच त्रास होईल. तुम्ही आराम करा मोठे, आम्ही आहे की तिची काळजी घ्यायला. अगं निशा मला माझ्या जीवाची नाही, मला त्या पुरीची काळजी वाटते. अगं अगं तिच्या मनाला काय वाटलं असेल ग? इरू तिच्या संग लई वाईट वागला. अगं तिला माझं पोरग म्हणून घ्यायची बी लाज वाटते मला. इरू तू का केलं तिच्या संग? असं का केलं? का केलंस रे असं? मोठे येऊ नका, काळजी करू, सगळं ठीक होईल. हो तुम्ही टेन्शन घेऊन तुम्हालाच त्रास होईल का नाही? तुम्ही आराम करा बघू, झोपा बघू तुम्ही. चला लई काळजी नका करू, चला झोपा बघू. बाया बाया बाया, अगं शोना कसली भारी नाचतेस ग तू. मला नाचणं आणि नाचवणं दोन्ही छान जमतं. ओ वय 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 वय, घे घे घे, गांपूस गांपूस गांपूस. अगं मी ते बघितलंच की. इतक्या दिवसात मला जे जमलं नाही ना, ते तू एका दिवसात करून दाखवलंस. वर तर वर त्या पियूला सुद्धा घराच्या बाहेर घालवली. लयच भारी. कांचनजी, हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है. अगं ट्रेलर एवढा चांगला आहे, पिक्चर तर सुपरहिटच असणार.
मला सांग की पिक्चर मध्ये काय काय दाखवणार आहेस ते. कांचनची यू आर व्हेरी नॉटी हा. सांग की काय दाखवणार आहेस. तुम्हाला सगळं माहिती करून घ्यायचं असतं ना. पण डोंट वरी, आता लवकरच आहे ना तुम्हाला दुसरा ट्रेलर बघायला मिळणार आहे. आणि माझा सिनेमा पण हाऊसफुल असणार आहे. तुझं ते हाऊस आणि फुल काय करायचं ते करून घे, पण तुझ्या पिक्चर मधनं मला बाजूला करू नको म्हणजे झालं. नाहीतर तुला हाव सुटायची आणि माझ्यावरच गद्दारी करायचीस तू. सेम टू यू. तुम्ही पण जरा जपून कांचनजी, नाही म्हणजे माझ्यासोबत राजकारण करू नका म्हणजे झालं. तर काय आहे ना, तुम्हा राजकारणी माणसांचा काय भरोसा, काय कधी कुणाचा काटा काढून टाकाला. अगं अशी कशी करीन मी हा. आणि तसं बी या घराचा कारभारी तुझ्या ताब्यात आहे, त्याच्या पुढे कोण जाणार आहे ग. त्यामुळे सगळा पैसा तुझ्याचकडे आहे. मला काय बाई तालुक्याची एवढीशी सत्ताच पाहिजे, बाकी सगळं ठेव तुला. ठीक आहे, डन. डन. हे शोना, ही कांचन सूर्यवंशी बरं तुझ्यावर IT प्रॉपर्टी उधळायला माजल्या. एकदा, फक्त एकदा बिरूची आमदारकी जाऊ दे, मग बघच, सत्ता पण माझीच आणि या घरची प्रॉपर्टी पण माझीच. कांचनजी, आय नो आत्ता तुमच्या हेडमध्ये काय चाललंय ते मी चांगलीच ओळखून आहे तुम्हाला. पण नाही एक एक करून तुम्हा सगळ्यांना या घराबाहेर काढलं ना, तर मी पण नावाची शोना नाही. हिला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून जायला सांगा, नाहीतर. पिऊ, जा तू इथनं. काय म्हणालास. पिऊ, तुला जर या घरात शोनाची अडचण होत असेल तर तू हे घर सोडून जाऊ शकतेस. इरू तिच्या संगे लई वाईट वागला अगं. त्याला माझं पोरग म्हणून घ्यायची बी लाज वाटते मला. वीरू, बोला की काका. अरे काय बोलण्यासारखं ठेवलंयस रे तू. का वागतोयस असा. अरे पियूला आणि वहिनीला लई त्रास होते रे. अरे असं काय चुकलं त्यांचं की त्याची त्यांना ही शिक्षा देतोयस तू. अरे थांबव हे सगळं. काका, हे थांबवायचं माझ्या हातात नाही. माझ्या हातात असतं तर कधीच थांबवलं असतं. मला माफ करा काका. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती वीरू. अरे मला जेव्हा कळलं ना तेव्हा वाटलं हे सगळं खोटं असेल. आमचा वीरू असा नाही वागणार तो. अरे आई दादाचे संस्कार आहेत त्याच्यावर. पण त्या शोनाला तू घरात राहायला दिलंस ना, विश्वासच उडला बघ तुझ्यावरचा. लई चुकतोयस वीरू, तू लई चुकतोयस. भाऊजी, वीरू भाऊजी, वीरू भाऊजी मोठे. काय झालं? नाही नाही, काय झालं नाही. आता आराम करतायत त्या. कसं बस झोपवलं मी त्यासनी. सारखं पियूचं नाव घेत आहेत. पियू जर आली नाही ना तर त्यांची तब्येत अजूनच बिघडत. आपल्याला काहीही करून पियूला इथं आणलंच पाहिजे. वीरू भाऊजी, घेऊन याल ना पियूला.
सुनंदा झोपलीस वे अगं झोप 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 राहू दे कशी आहेस ग तू आता वाईस बरी आहे बघ. सुनंदा जेव्हापासून तुला बरं नाही ना माझ्या डोळ्याला डोळा नाहीये ग. सतत तुझी काळजी लागून राहते मला. तुझं काय होणार कसं होणार ह्योच विचार मनात घोळत राहतोय बघ. आणि काय ग आपला विरू हे काय करून बसलाय. घराण्याचं नाही निदान तुझा तरी विचार करायला पाहिजे होतं ना त्यानं. आणि सुनबाई तर बिचारी ग काय वाटलं असेल ग तिला. एवढं प्रेम केलं नवऱ्यावर आणि नवऱ्यानं काय केलं दुसरी बाई आणून ठेवली. कंटाळली बिचारी आणि गेली का नाही घर सोडून. काय पिऊ घर सोडून गेली. अगं सुनंदा तुला माहितच नाही व्हय. अगं वीरूनं तिला काढलं की बाहेर. आता ग बिचारी ग मला तर लई वाईट वाटतंय बघ. अगं त्यो कोण तिला घराबाहेर काढणारा. हे घर माझं आहे आणि माझी सून मला माझ्या घरात पाहिजे. नाही नाही अगं काय करते अगं पिऊ ए पिऊ 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 बसायचं बसा. मग तुम्ही कुठे जाताय? पिऊ मोठी आई हो काय झालं कुठे जाताय तुम्ही? हो तुम्ही आराम करा. निशा नाही नाही मला गेलं पाहिजे पिऊकडं. अहो मोठी आई तुम्ही आराम करा. अहो वीरू भाऊजी लवकर या. मोठ्याईने लई त्रास होतोय. मोठी तुम्ही कशाला उठला? हो बसायचं की गप. काय झालं मदर इन लॉला? त्या पियूची आठवण काढतायत. तिला विसरा आता. मी आहे ना तुमची सेवा करायला. मला सांगा काय होतंय तुम्हाला? निशा हिला येत ना आत्ताच्या आता जायला सांग. वय निशा पृथ्वीला बोलू की ग. तिला म्हणा मला पिऊकडे घेऊन जा. मला नाही तर राहायचं. चल तू मोठी मोठे पृथ्वी कुठे निघालीस तू अशा अवस्थेत? हे बा मला पिऊकडे घेऊन चल की. अरे ती बरी असेल ना रे. अगं मोठे- तिला काय झालं नसेल ना. नाही तू अगं आजारी आहेस असं कसं. तू आराम कर. अगं पिऊ अगं मोठे अगं काय झालं. माझ्या अंगाला हात लावू नकस. बाजूला हो माझ्या मोरनं. मेलायस तू माझ्यासाठी. ए, पिऊ पिऊ सुनंदा सुनंदा पिऊ ए पिऊ मोठी पिऊ ए पिऊ पिऊ ए मोठे पिऊ मोठी मोठी आई पिऊ ए पिऊ कुठे गेली होतीस ग तू. तुला काय झालं तर नाही ना ग. कुठे गेलतीस ग मला सोडून. पिऊ नका जाऊस ग मला सोडून. तुझ्याशिवाय मला कुणाचा बी आधार नाही. आई आई तुम्ही शांत व्हा बघू. मी आली आहे ना आता ह्याच्यानंतर परत कधीच तुम्हाला सोडून नाही जाणार. असं करू नकोस ग पोरी. अगं माझं कुकू मला सोडून गेलंय आणि माझं पोरग तर कवाच मेलंय अगं माझ्यासाठी.
तू असं करू नको. अगं तू बी मला सोडून गेलीस तर मग मी कुणासाठी जगू ग? नाही आई, कुणासाठी जगू? तुम्ही शांत. मोठे चला तुम्ही आराम करा. चला मोठे उठ. आई चला आज चल. अगं काय झालं तुला? समजतं का स्वतःला? का तुला झालंय काय की का चिडलीयस तू? चिडू नको तर काय करू? त्या पिऊला मी घरातून बाहेर काढलं होतं, परत आलीये ती. सोना पण ती याच घरात येणार ना, शेवटी हे तिचंच घर आहे. उलट आपण तिच्या घरात घुसलोय, ती नाही. हे तरी तू समज. Shut up! हे घर माझं आहे बिकॉज राजवीरजी आता माझे आहेत. आणि ती पिऊ मला या घरात नकोय. आता बघच तिला मी कसं हाकलते इथून ते. नाही सोडणार. मला नाही वाटत राजवीरची आई पिऊला या घरातून जाऊ देईल म्हणून. पण आपल्याला या घरातून बाहेर हाकलतील. त्या पिऊला समजलं ना तू राजवीरला फसवतीयस, ती तुला नाही सोडणार. आता तरी माझा एक शांत हो आणि प्लीज चल इथे. तुला जायचंय ना, चल चालते हो. जा निघित ना. जोपर्यंत माझा सिनेमा हाऊसफुल होत नाही ना तोपर्यंत मी या घरातून कुठेच जाणार नाही, कळलं? राजवीरचं मूल आहे ना तिच्या पोटात, म्हणून त्या पिऊला सिंपथी मिळते. पण आता ते तरी कसं राहतंय तू बघ.